श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा आपण आषाढ महिन्यामध्ये जी एकादशी येते ती एकादशी आपले चातुर्मास सुरू होत असतो आणि आपण त्याला देवशयनी एकादशी म्हणतो आणि त्या एकादशी पासून आपण चातुर्मास सुरू केला होता। बऱ्याच जणांनी चातुर्मासाचं व्रत पण केलेलं आहे बरं का। म्हणजे रोज एक बाळकृष्णाला तुळशी पत्र वाहणं आहे, रोज एक फुल तुपाची फुलवात लावणं आहे देवाला, त्यानंतर गोपद्म काढणं आहे, अशा अनेक काही कोणी विष्णू सहस्रनाम वाचण्याचं असे अनेक काही व्रत आहेत। त्यातून कोणी ना कोणी काही ना काही केलेलंच असणार आहे। तर ते आपलं चातुर्मासाचं व्रत असतं। आता हे चातुर्मासाचं व्रत बघा आषाढी एकादशी पासून आपण घेतो तर कार्तिक एकादशी पर्यंत आपलं ते व्रत आपल्याला करायचं असतं। आता ज्यांनी आषाढी एकादशी पासून ते संकल्प केलेला आहे ते आता कार्तिक एकादशी 2 नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आहे आणि ह्या दिवशी आपला तो संकल्प सोडायचा आहे। आपल्याला त्या दिवसापर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आणि समजा तुम्ही नंतर केला असेल, सुरू केला असेल तर आपल्याला तरी सुद्धा आपल्याला ते त्या दिवशी संकल्प सोडून द्यायचा। बाकी पुढे जर तुमचे काही खंड झाले असेल दिवस तर ते करा, नाही तर आपण मागच्याच व्हिडिओ सांगितलं होतं की आपण मग 2-2, 3-3 लावून असं कंटिन्यू करून घ्या। म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही वाती लावायचे आहे, तुपाच्या फुलवाती लावायचे, मग आता तुम्हाला नाही जमलंय, काही दिवस तुमचे खंड झाले तर आता तुम्ही 1-1, 2-2 अशी वाती एक्स्ट्रा लावून तेवढ्या वातीचा आपण संकल्प म्हणजे तेवढ्या वातीचा लावून आपलं व्रत पूर्ण करून घ्या। तर आता बघा 2 नोव्हेंबरला आपली देव उठणी एकादशी आहे। म्हणजे कार्तिक एकादशीला देव झोपतात म्हणून म्हणजे कार्तिक एकादशीला नारायण झोपता। बघा नारायण आपले मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की नारायण भगवान आहे शेषनागावर, समुद्रामध्ये शेषनागावर आपण नारायण भगवान आपले देवशयनी एकादशीच्या दिवशी झोपत असतात आणि ती एकादशी असते आषाढमध्ये जी एकादशी असते ती देवशयनी एकादशी असते। त्या एकादशीच्या दिवशी ते झोपता आणि कार्तिकी एकादशीला म्हणजे त्याला देव उठणी एकादशी म्हणतात। कार्तिकी एकादशीला ते उठतात म्हणून त्याला देव उठणी एकादशी म्हणतात। त्यात आपली ही कार्तिक महिन्यातली 2 नोव्हेंबरला एकादशी आहे देव उठणी एकादशी। आपला चातुर्मास पण संपतो आहे आणि आपला जो काय आहे संकल्प पण संपतो आहे। आणि असं नाही पण आता आपण संकल्प संपले म्हणून आपण देवाची सेवा करायचीच नाही असं काही नाही, आपण सेवा करत राहायची आहे। देवाची सेवा आपल्याला कधीही म्हणजे देवाची सेवा कधी संपत नसते हे मात्र लक्षात घ्या। परंतु आपला चातुर्मास हा त्या दिवशी संपतो आहे। त्यानंतर आपल्याला त्या दिवशी बघा आता आपण जी काही एकादशीच्या दिवशी सेवा करतो ती पूर्ण सेवा करायची आहे। ही एकादशी आपल्या मोठी एकादशीमध्ये गणल्या जाते। म्हणजे कार्तिकी आणि आषाढी ह्या 2 आपल्या वर्षाच्या 2 एकादशी मोठ्या असतात। तर याच्यामध्ये पण आपण जर याच्यामध्ये पण कार्तिक महिन्यात 2 एकादशी येतात, आषाढ महिन्यात 2 येतात, कारण की दर 15 दिवसाला एकादशी असते आणि जी पहिली एकादशी असते ना ती आपली मोठी असते, मग नंतर ती लहान असते, ती दुसरी एकादशी लहान असते, परंतु महत्व दोघींचं सारखंच असतं। पण आपल्याला ही एकादशी आताची करायची आहे, 2 नोव्हेंबरची एकादशी करायची आहे। आता हे सुद्धा आपल्याला 2 आहे बघा, म्हणजे 1 तारखेला पण एकादशी आहे आणि 2 तारखेला पण एकादशी आहे। परंतु आपण जे आहे विष्णू भक्त आहे ते आपले 2 तारखेला एकादशी करतील, उपवास करतील आणि जे काय म्हणतात महादेवाचे भक्त आहे, शिवभक्त म्हणतात त्याला, तर ते आपली 1 तारखेला एकादशी करत असतात। पण आपली विष्णू भक्तवाल्यांची आपली 2 तारखेला आहे। ह्या दिवशी तुळशी विवाहाचा प्रारंभ पण होत असतो। इथून आपले 5 दिवस तुळशी विवाह असतात, तर इथून तुळशी विवाह प्रारंभ पण असतं। आपण ते करायचं असलं तर तुळशी विवाह पण करू शकतात। त्यानंतर ह्या एकादशीला आपल्याला विशेष सेवा करायची असते। ही एकादशीला उपवास आपण करतो, ते व्रत करतो, तर हे करतो जेव्हा आपल्याला वर्षाच्या 24 एकादशी केल्याचं पुण्य लागत असतं। हा जर उपवास केला ना आपण, हे एकादशी व्रत केलं ना आणि त्या दिवशी सेवा केली तर 24 एकादशी व्रत केल्याचं पुण्य लागतं। असं नाही की तुम्ही उपवास केला म्हणजे तुम्हाला आता 24 एकादशीच व्रत उपवासाचं पुण्य लागेल, उपवासाचं पुण्य लागत नसतं। उपवास हा आपल्या शरीरासाठी करतो आपण, आपलं शरीर त्याच्याने म्हणजे हे राहण्यासाठी, आणि उपवास याच्यासाठी करतो की आपल्याला स्मरण राहतं की आज आपल्याला व्रत आहे। उपवास म्हणजे व्रत खरं असतं, पण आपण काय करतो उपवास कडक करतो पण ते देवाकडे डोकून पण नाही बघत, खूप जण असे करतात।
म्हणून असं करायचं नाही. एक वेळ तुम्ही उपवास कडक नका करू. तुम्ही खाऊन पिऊन उपवास करा, पण तुम्ही देवाची सेवा जास्तीत जास्त करा त्या दिवशी. उपवास हा देवाची सेवा करण्याचा असतो. त्या दिवशी तुम्हाला जितकं काही सेवा करता येईल, जितकं काही तुम्हाला वाचन करता येईल, स्तोत्र, मंत्र, त्यानंतर पाठ आपला संक्षिप्त भागवत पाठ करता येईल, तेवढं करायचं. विष्णू सहस्त्रनाम वाचायचं. विष्णू सहस्त्रनामावली म्हणून तुळशीपत्र बाळकृष्णाला असेल, नारायणाला असेल वाहायचं, स्वामींना असेल वाहायचं. ते आपल्याला ही सेवा करायची. ज्या दिवशी आपण उपवास असतो, त्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवा करता काहीतरी, तर तो खरं तुमचा उपवास, ते खरं तुमचं व्रत घडत असतं. ना की तुम्ही कडक उपवास केला आणि तुम्ही देवाला हात सुद्धा जोडले नाही, तर तुम्हाला त्याचं एवढं सुद्धा पुण्य लागत नाही. म्हणजे मी कसं आहे, मी स्पष्ट बोलत असते म्हणून हे नाही, राग मानू नका. परंतु खरंच असं असतं. मग तुम्ही म्हणाल, मी म्हणजे म्हणतात काही-काही जण, इतके उपवास करते ताई, मी इतके उपवास करते, अक्षरशः खूप उपवास करते, पण माझं काहीच कामं होत नाही. मग तुम्ही उपवास करता, तुम्ही फक्त पोटाला जाळता. तर देवाला भजतच नाही, तर कसं काय देव तुमचं काम करेल? तर म्हणून सांगते, नुसता उपवास करून तुमची कामं होत नसतात. उपवास करून तुम्हाला काही पुण्य मिळत नाही. उपवास करून फक्त तुमच्या शरीराला आराम मिळतो. परंतु आपण तो आरामही घेत नाही. उपवासाच्या दिवशी आपण एवढी मोठी साबुदाणा खिचडी खातो. कसं काय मग आराम होईल? उलट उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाल्ल्यामुळे साबुदाणा हा पचायला जड आहे. तो पोटात फुगतो. आपली एक वेळ पोळी भाजी परवडते, पण साबुदाणा परवडत नाही शरीराला. शरीराला तो जास्त हानिकारक असतो. म्हणून आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणा खायचा शक्यतो टाळावाच. आणि खाल्ला तर एवढासा. शक्यतो टाळायचाच. म्हणजे उपवासाच्या दिवशी कसं असतं, की हलका आहार घ्यायचा असतो. उपवास म्हणजे हलका आहार घ्यायचा असतो. कंदमुळे खा, फळं खा आणि भगर खा. पण तुम्हाला जर साबुदाणा खायचा असेल तर अगदी थोडा. नाही तर आपण एवढी मोठी डिश भरून खिचडी घेतो. मग ती खिचडी पोटात तो साबुदाणा फुगतो. मग तो इतका मोठा गोळा होता आणि साबुदाणा पचायला खूप दिवस लागतात. जवळ-जवळ 8 ते 10 दिवस साबुदाणा पचायला दिवस लागतात. मग सांगा तुमच्या शरीराला काय आराम मिळतो? उपवासाचा फायदा काय होतो? ना शरीराचं काही हे होतं, शरीराचं काही होत नाही. शरीराला काही आरामही मिळत नाही. आणखी शरीराला आपण इजा करतो साबुदाणा खाऊन. त्यानंतर आपण देवालाही भजत नाही. मग तुम्ही कितीही उपवास केले, तर तुमचे कामं कोण करणार? कोण कामं करणार? शरीरही नाही करणार आणि देवही नाही करणार. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या, की उपवास असला तर आपल्याला त्या दिवशी जास्तीत जास्त देवाची, स्वामींची सेवा करायची. एकादशी आहे, एकादशीच्या दिवशी सकाळी तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर सकाळी अंघोळ झाल्यानंतर पितरांची सेवा करा. पितरांची सेवा झाल्यानंतर आपल्या देवांची जे काही आपले नित्यपूजन असतं, अंघोळ वगैरे देवांना घालणं ते करा. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर बाळकृष्णाला अभिषेक घाला. त्यानंतर असेल तर म्हणजे स्वामींना घाला. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला ना, स्वामींचा अभिषेक केला ना, की 33 कोटी देवांचा अभिषेक केल्याचं पुण्य लागत असतं. मी तर काय करते, स्वामींच्याच मूर्तीवर अभिषेक करताना सगळे स्तोत्र मंत्र जेही करायचे असेल ते त्याच्यावर करते. म्हणजे सगळ्या देवांची सेवा एकाच स्वामींच्याच याच्यामध्ये, कारण की स्वामींमध्ये सगळे देव आहेत. त्यामुळे मी स्वामींच्याच याच्यावर सगळ्या देवांची सेवा करत असते. असं पण करू शकतो आपण. म्हणजे गणपतीचा अभिषेक करायचा आहे, मग गणपतीची मूर्ती घ्या, अभिषेक करा, ठेवा. मग बाळकृष्णाचं करायचंय, बाळकृष्णाचं घ्या, ठेवा. मग आपल्या अन्नपूर्णाचं करायचंय, घ्या, बोला, ठेवा. असं प्रत्येक देव करण्यापेक्षा एक स्वामीच्या याच्यावर केलं तरी होईल. आणि समजा करायचंच असलं तर मग पूर्ण बाळकृष्णाच्या मूर्तीवर मग 16 वेळा श्रीसूक्त, 16 वेळा पुरुषसूक्त असं पूर्ण करा. म्हणजे असं असं असतं, म्हणजे मला असं म्हणायचं आहे. आणि तुम्ही एक-एक वेळा करणार असेल तर त्यापेक्षा तुम्ही स्वामींच्याच याच्यावर सगळं करा. नाहीतर मग तुम्हाला प्रत्येक देवावर वेगळं-वेगळं करायचं असेल तर मग त्यानुसार ती सेवा करा. तर असो, आपल्याला स्वामींचा किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या दिवशी देवाला सुद्धा तुम्ही शक्यतो फराळाचा नैवेद्य देतात. देवांना उपवास नसतो. परंतु फळाचा नैवेद्य का देतात, की आपल्याला उपवास असतो, ते फळ आपल्याला नैवेद्य खायचा असतो देवाचा, म्हणून आपण फळाचा नैवेद्य देवाला द्यायचा. बरं. त्यानंतर आपण देवांची पंचोपचार पूजन करून आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जमलं तर सकाळीच तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली म्हणून तुळशीपत्र बाळकृष्णाला, स्वामींना किंवा नारायणाला वाहू शकतात. म्हणजे सकाळीच ती सेवा होऊन जाते. त्यानंतर बघा, ते झाल्यानंतर तुम्ही दुपारी म्हणजे दिवसभरात, असं नाही, दिवसभरात कधी पण एक भागवत, संक्षिप्त भागवत आहे, हे भागवत वाचा. आणि त्यानंतर संध्याकाळी आपलं विष्णू सहस्त्रनाम आपलं जे आहे ते वाचा. रामरक्षा घ्या,
हरिपाठ घ्या, त्यानंतर तुम्हाला विष्णूचा मंत्र घ्या, स्वामींची सेवा करा, तुम्हाला जेही वाटेल ते करा. परंतु जे महत्त्वाचं आहे ते सेवा पहिले करा. तर आपल्याला ह्या सगळ्या सेवा त्या दिवशी करायच्या असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या सेवा कराल, तेव्हा तुमची ते एकादशी आहे ती पूर्ण पूर्ण तुम्हाला पुण्य देईल. आणि जेव्हा तुम्ही म्हणता, की ताई आम्ही इतके उपवास करतो, आम्हाला त्याचं फळ मिळत नाही, आमची कामं होत नाही. मी ना ह्या कामासाठी 11 गुरुवार केले, पण माझं कामच झालं नाही. तुम्ही काहीच केलं नाही स्वामींची सेवा. नुसता उपवास केला आणि 11 गुरुवार नाही, तुम्ही 21 गुरुवार केले, पण सेवा काहीच केली नाही स्वामींची. स्वामी कुठे देते? काय काय ताई म्हणतात, "ताई मी मंगळवार करते, किती वर्षापासून मंगळवार करते, पण माझं काही एक सुद्धा काम होत नाही, सगळे कामं अडतात." त्यांना विचारलं, "मंगळवारी काय करता तुम्ही? उपवास केल्यानंतर काय करता तुम्ही?" "काही नाही" म्हणे. मग तो उपवास करते. मला काय म्हणे, "माझा जॉब असतो आणि कोणी म्हणतं माझं घरातले कामं असतात, मग मला काहीच नाही होत. मी फक्त उपवास करते." आपलं काय म्हणे, साधं भोळं असतं म्हणजे. काय सांगता आणखी वरतून? आपली ना पूजापाठ साधी भोळी. माझा उपवास असतो, मी फक्त देवाला हात जोडते आणि दिवसभर माझं कामात जातो. पण मग मी इतक्या वर्षापासून करते, पण माझं ते कामासाठी करते, ते काम होतच नाही. त्यांना म्हटलं, "ताई, नुसता उपवास केल्याने कसं काय स्वामी देतील तुम्हाला? किंवा ते तुमची कुलदेवी सुद्धा कशी देईल? उपवास केल्यानंतर तुम्ही समजा मंगळवार केला आहे, तर तुम्ही मंगळवारच्या दिवशी एक दुर्गा सप्तशती पाठ वाचा. उपवास केलाय तर पाठ वाचा. तुम्हाला वाचता येत नाही तर तुम्ही 11 माळी नवार्णव मंत्र जप करा. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा. उपवास केल्यानंतर काहीतरी तुम्ही देवाचं केलंच पाहिजे. तरच तुमचा तो उपवास लागू होईल. नाहीतर तुम्ही नुसता आता येत असतात काही काही आम्हाला खूप काय कधी-कधी हसायला पण येतं, की असे पण असतात, की आम्ही इतकं उपवास केलाय, इतक्या वर्षापासून करतो, इतके करतो, मग त्याचं काम झालं, असं पण म्हणतात आणखी. ताई तिचे काय आमच्या शेजारची बाई ना, तिने असं-असं केलं आणि तिचं लगेच झालं. मग मी पण ते उपवास केले, पण माझं काही झालं नाही. मग म्हटलं तुमचं काय? अहो मला ना वेळच नसतो म्हणे. माझं लहान बाळ आहे, माझं असं आहे, मला ते पूजा-पाठ करायला वेळच नसतो. मी फक्त उपवास केले. मग म्हटलं कसं होईल? तुम्ही त्या बाईचं काम झालं तिचं, तिला विचारा तुम्ही काय सेवा केली. मग तिने सेवा केली तेव्हा तिचे कामं झाले. नुसताच उपवास करून नाही होत ना ताई म्हटलं. असं असतं म्हणून तुम्हाला सुद्धा मला सांगण्याचे हात जोडून सांगावं वाटतंय, की उपवास कुठलाही असेल, आता हा एकादशीचाच आहे, आपल्याला एकादशी तर करायचीच आहे. पण उपवास कुठलाही करायचा असला तर त्या दिवशी आपल्याला सेवा करणं गरजेचंच आहे. आपल्याला एकादशीच्या दिवशी थोडा विषय माझा हे झाला, कारण की उपवासाचा विषय निघाला म्हणून तुम्ही पुढचं पण सांगितलं, की बरेच वेळ आपले उपवास असतात म्हणून. तर असं नका वाटू देऊ, की एकादशीचा विषय बाजूला राहिला आणि दुसरं सांगायला लागले. पण सगळेच उपवास असतात आणि प्रत्येक उपवास आपण कुठल्या ना कुठल्या कामासाठी करत असतो. तर हे आपल्याला माहिती हवं, की उपवासाच्या दिवशी आपण काय केलं तर आपले कामं होईल किंवा आपला तो उपवास किंवा ती सेवा लागू होईल. तर असं असतं. म्हणून आपल्याला हा भागवत एकादशी जी आहे, आपली देव उठणी एकादशी आहे. त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. ह्या एकादशी केल्यानंतर आपल्याला 12 महिन्याच्या 24 एकादशी केल्याचं पुण्य लागत असतं. म्हणून आपल्याला नुसता उपवास करून नाही होणार, तर आपल्याला त्या दिवशी तेवढी सेवा पण केली पाहिजे. तेव्हा तुम्हाला तेवढं एकादशीचं पुण्य लागेल. आणि विष्णू सहस्त्रनाम जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनामावली म्हणून नारायणाला, बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करतो. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम वाचतो. जेव्हा आपण ही सेवा करतो, तेव्हा आपल्याला 1000 एकादशीचं पुण्य लागत असतं. म्हणून आपल्याला जेव्हा एकादशी उपवास असतो, तर त्यावेळेस आपल्याला ह्या सेवा आवर्जून करायच्या म्हणजे करायच्याच असतात. आणि विष्णू सहस्त्रनाम वाचायला काही वेळ लागत नाही. 7 ते 8 मिनिटं लागतात. विष्णू सहस्त्रनामावली वाचायला 7 ते 8 मिनिटं लागतात आणि विष्णू सहस्त्रनाम वाचायला तुम्हाला 10 मिनिटं लागेल. जास्त वेळ लागणार नाही. अशी सेवा आपल्याला साधारण 17 ते 18 मिनिटाची सेवा असते ही. हिच्याने आपल्याला 1000 एकादशीचं पुण्य लागत असतं. म्हणून आपल्याला ही सेवा आवर्जून करायची असते. त्यानंतर भागवत जे आहे, भागवत हे पितरांच्या मुक्तीसाठी असतं. पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी असतं. म्हणून आपल्याला भागवत पण करायचं आहे. म्हणजे ते पण आपल्याला करायचं आहे. म्हणजे कसं आहे, तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल तेवढं तुम्हाला पुण्य पण वाढेल, तेवढी तुम्हाला ऊर्जा मिळेल. म्हणून आपल्याला ह्या सेवा आवर्जून एकादशीच्या दिवशी करायच्या आहे. आणि आपण नक्कीच कराल आणि त्या सगळ्या सेवेचा उपभोग घ्याल आणि सर्व सेवेचा अनुभव सुद्धा घ्याल. तर असो, आज मी इथेच थांबते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.